आदरणीय पवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर पुढे बरेच कार्यक्रम आहेत, त्यामुळे इथं मी 2 मिनिटच बोलू इच्छितो आणि अनेक मान्यवर इथं आले आहेत। माफ करा, सगळ्यांचंच नाव मला इथं घेता येणार नाही, कारण ही एक रयत संस्था आहे आणि या संस्थेमध्ये जितके इथं बसलेले मान्यवर महत्त्वाचे आहेत, तसेच पुढे बसणारे सर्व प्रत्येक व्यक्ती आणि मान्यवर हे महत्त्वाचे आहेत। हाच खऱ्या अर्थाने विचार हा कर्मवीर भाऊराव अण्णांनी आपल्या सर्वांना दिलेला आहे। ही संस्था अनेक वर्षांपूर्वी म्हणजे 60 वर्षांपूर्वी स्थापन झाली आणि त्याच्यासाठी कर्मवीर भाऊराव अण्णांनी तर पुढाकार घेतलाच, पण स्वर्गवासी दादा पाटील असतील, स्वर्गवासी आबासाहेबजी निंबाळकर असतील, स्वर्गवासी बापूसाहेबजी देशमुख, स्वर्गवासी गुलाब नबी सय्यद, स्वर्गवासी रामभाऊजी दांडे, स्वर्गवासी विष्णू अण्णा काळदते, स्वर्गवासी बिहारजी पाटील, सोनाबाईजी सोनमाई, स्वर्गवासी आनंदरावजी फाळके, अशा मोठ्या मान्यवरांनी फक्त पैशाने मोठे नाही पण मनाने मोठे असणारे या सर्व मान्यवरांनी पुढाकार घेतला। या तालुक्यामध्ये राहणारे सामान्य लोक, कोणी 10 रुपये, कोणी 2 रुपये, कोणी 5 रुपये, कोणी 1000 रुपये, कोणी लाखभर रुपये, अशा पद्धतीने वर्गणी एकत्रित केली आणि ही संस्था इथं उभी राहिली आणि पलीकडे असणारी महात्मा गांधी जी संस्था आहे, या दोन्ही संस्था आपल्या या तालुक्यामध्ये उभ्या राहिल्या। या संस्थेतून आतापर्यंत 75,000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिकून मोठे झालेले, स्वतःच्या पायावर उभे आहेत। कुणी कुठल्या तरी मोठ्या कंपनीमध्ये काम करतं, कुणी राजकीय क्षेत्रामध्ये काम करतं, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतं, एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करतं, स्वतःचा व्यवसाय त्यांनी उभा केला आहे। ही संस्था जर इथं नसती, याच्यातले अनेक लोक हे आयुष्यामध्ये कदाचित त्या लेवलला जाऊ शकले नसते। त्यामुळे ज्या लोकांनी या संस्थेसाठी त्याग दिला, सहकार्य केलं, अशा प्रत्येक व्यक्तीसाठी मला असं वाटतं टाळ्या वाजून त्यांचा सत्कार हा आपण सर्वांनी केला पाहिजे। या संस्थेच्या माध्यमातून काय काय केलं गेलं याच्यावर मी जास्त बोलणार नाही। मगाशी नगरकर सरांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं, पण इथं असणारा प्रत्येक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, याच्या आधी असणारे सर्व शिक्षक, प्राचार्य, या सर्व लोकांनी खूप मनापासून या संस्थेला त्याची चांगली उंची यावी यासाठी प्रयत्न केले। त्यामुळे प्रत्येक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार हा आपण सर्वांनी केला आहे। आदरणीय पवार साहेब असतील, तसंच दळवी साहेब असतील, अनिलरावजी पाटील साहेब असतील, सर्व जे आपल्या रयत संस्थेवर असणारे प्रमुख मान्यवर आहेत, त्याच्या आधी असणारे सर्व मान्यवर आणि सदस्य असतील, त्यांनी सुद्धा ही संस्थाने अशा अनेक संस्थेसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले, ताकद दिली, म्हणून आजचे दिवस हे आपल्या सर्वांना बघायला मिळतात। त्यामुळे सर्व सदस्यांसाठी मला असं वाटतं टाळ्या वाजून त्यांचा सुद्धा सत्कार हा आपण सर्वांनी केला पाहिजे। या संस्थेमध्ये बऱ्याच काही नवीन गोष्टी आपल्या सर्वांना बघायला मिळतात। 950 कॅपॅसिटी असणारे AC सभागृह हे आदरणीय पवार साहेबांमुळेच आपल्या सर्वांना आज बघायला मिळते आणि असं सभागृह या जिल्ह्यामध्ये या भागामध्ये कुठल्याही दुसऱ्या संस्थेमध्ये नाही, फक्त कुठं आहे तर आपल्या दादा पाटील महाविद्यालयामध्ये आहे। त्याच्या मागे पवार साहेबांचा हेतू होता, कला क्षेत्रामध्ये वाव देण्यासाठी जे सर्व मुलं मुली इथं आहेत त्यांना तिथं संधी मिळावी, काही शिक्षणाचे कार्यक्रम तिथं व्हावेत, काही वक्ते तिथं बोलवावेत, या हेतूतून आणि इथं असलेल्या तुम्हा सर्वांच्या भविष्यासाठी कुठेतरी हातभार लावावा यासाठी पवार साहेबांनी पुढाकार घेऊन तिथं ती संस्था, ते जे वास्तू आहे ही आपल्या सर्वांना तिथं दिली। तसंच माजी खासदार रामशेठजी ठाकूर साहेब यांनी 50 लाख रुपये आपल्या हॉस्टेलसाठी दिले, याच्या पुढेही ते नक्कीच तिथं देतील। अशा अनेक लोकांनी मदत केली आणि आज सुद्धा काही दानशूर व्यक्तींचा सत्कार इथं झाला। त्या सगळ्यांनी मदत केली म्हणून आजचे दिवस हे आपल्या सर्वांना बघायला मिळतात। पवार साहेबांसारखं व्यक्तिमत्व इथं आलेलं आहे। मी तुमच्या सर्वांच्या वतीने साहेबांना विनंती करतो की मुलींसाठी वसतिगृह हे चांगल्या पद्धतीचं इथं झालंय,
पण तसंच मुलांसाठी सुद्धा एक चांगलं वसतिगृह आपल्या दादा पाटील महाविद्यालयामध्ये व्हावं, NG मध्ये व्हावं अशी विनंती